अमरावतीत तरुणानं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा भाजप आमदार प्रवीण तायडेंचा आरोप। या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झाल्याचाही आरोप। पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची आमदार प्रवीण तायडेंची माहिती। पोलिसांनी नुसतं बघ्याची भूमिका घेतली। सुमोटो पद्धतीने त्याला अटक करता आली असती, त्याच्यावरती कारवाई करता आली असती, परंतु त्यांनी तसं न करता बघ्याची भूमिका घेतली। त्याच्यामुळं मी तिथे जाऊन 3 तास ठिय्या दिला। तेव्हा कुठे त्यांनी मी स्वतः फिर्यादी झालो आणि मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पोक्सो अंतर्गत BNS 294 अंतर्गत। बोंधू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांना महिला अत्याचार प्रकरणातील 4थ्या गुन्ह्याचा तपास करायचा असल्यानं न्यायालयाचा निर्णय। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक सत्ताधारी पक्षातील लोकांशी संबंधित अनेकांची नावं समोर येत आहेत। त्यामुळे बोंधू अशोक खरातचा एन्काउंटर करतील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा मोठा दावा। त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे। प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण काही अतिशय चिंतेची बाब आहे। खासदार सुप्रिया सुळेंची अशोक खरातच्या एन्काउंटरबाबत प्रणिती शिंदेंनी केलेल्या दाव्यामध्ये प्रतिक्रिया। प्रणिती शिंदे लोकप्रतिनिधी, खरात प्रकरणामध्ये त्यांनी आरोप केला म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य असेल अशी प्रतिक्रिया। बोंधू अशोक खरात त्याच्या मालमत्तावरती ईडीची टाच। खरातनं व्यावसायिक राजेंद्र जासूद याची फसवणूक करून लाटलेली मर्सिडीज गाडी ईडीकडून जप्त। अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल अशी भीती खरातनं व्यावसायिकाला घातलेली होती। नाशिकमधील नामांकित IT कंपनीमधील धर्मांतराचं प्रकरण। कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची SIT कडून चौकशी। संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती संघटनांकडून फंडिंग होतं का याचाही SIT कडून तपास सुरू। सांगलीच्या विटाजवळील कारवेतमध्ये शिवीगाळ केल्याच्या कारणावरून कामगाराची हत्या। बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आरोपीनं परप्रांतीय तरुणाच्या छातीवरती चाकूनं वार करत हत्या केली। आरोपी रोशन चौहानला अटक। नागपूरच्या वडधामना परिसरामध्ये श्रीकृष्णनगरमध्ये दिव्यांग वृद्धाची हत्या। चोरीच्या उद्देशानं घरामध्ये शिरलेल्या एका व्यक्तीनं हत्या केल्याची माहिती। पोलिसांकडून 3 आरोपींना अटक। प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे संचालक ईडीच्या ताब्यामध्ये। विनेश चांडेल यांना दिल्लीमधून ईडीनं ताब्यात घेतलं। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार अभियानाचं काम पाहत आहेत आयपॅक। अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल। खाण मालकांकडून पैसे मागितल्याचा प्रमोद गायकवाड यांच्यावरती आरोप आहे। त्या संदर्भातील ऑडिओ क्लिप समोर, मात्र अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोपांचं खंडन। मालेगावहून गुजरातकडे जाणारी जंगली प्राण्यांची आणि पक्ष्यांची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विभागानं रोखली आहे। यामध्ये खवले मांजर, जंगली पोपट आणि इतर पक्ष्यांचा समावेश आहे। 3 जण ताब्यात। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये वाढत्या गो तस्करी विरोधामध्ये भाजपचा मोर्चा। गो तस्करांना सोडून गोरक्षकांवरच गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप करत गोरक्षकांचा पोलीस ठाण्यावरती मोर्चा। जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये 5व्या मजल्यावरून पडून 32 वर्षीय मजुराचा मृत्यू। बांधकाम करताना तोल गेल्यामुळे घटना घडल्याची माहिती आहे। घटनास्थळी कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याची धक्कादायक बाब समोर। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील केळझरा कोमटी शेतशिवारामध्ये अघोरी कृत्याचा प्रकार। 5 पासपोर्ट फोटोंवरती टाचणी टोचलेल्या बाहुल्या या ठेवलेल्या आढळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। पोलिसांकडून शेतशिवारामधील जादूटोण्याचं साहित्य जप्त। झारखंडच्या रांचीमध्ये बेपत्ता मुलीचा तपास करताना हलगर्जीपणा केल्यामुळे बोकारो जिल्ह्यातील 28 पोलिसांचं निलंबन। 9 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 18 वर्षीय मुलीचा सांगाडा सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। कोल्हापूरच्या पिंपळगावमध्ये घरफोडी करणाऱ्या दोघांना 12 तासात अटक। सीसीटीव्हीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। आरोपींकडून 15 लाखांचा मुद्देमाल जप्त।
पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण. आदिवासी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी हे गाणं स्टेजवरती सादर केलं. शहरी नक्षलवाद्यांकडून आदिवासी विद्यार्थ्यांची माथी भडकवली जात आहेत. मंत्री आशिष जयस्वाल यांचा आरोप. तर शासकीय विश्रामगृहातील नक्षलवादी हिडमाच्या उदात्तीकरणाची चौकशी केली जाईल अशीही प्रतिक्रिया. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे आमदार अक्षय कर्डिले यांचा परिवार प्रचारासाठी मैदानात. पत्नी प्रियंका कर्डिले आणि बहीण ज्योती गाडे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. लोकांचा प्रतिसाद पाहता अक्षय कर्डिलेच विजयी होणार, ज्योती गाडेंनी व्यक्त केलाय विश्वास. राहुरी पोटनिवडणुकीसाठी मवियाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचारासाठी बूथनिहाय आणि जनसंपर्क नियोजनावरती बैठकीत चर्चा. तर भाजपचं आमच्यासमोर कोणतंही आव्हान नसल्याचं गोविंद मोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली. जळगावच्या मुक्ताईनगरमधील बिबट्याच्या हल्ल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाणार. उपवनसंरक्षण अमोल चव्हाण यांची माहिती. तर आमदार चंद्रकांत पाटलांनी बेशुद्ध बिबट्याला काठीनं मारहाण केलेली होती. मनरेगा योजना बंद करण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भंडारा गोंदियातील धान उत्पादक शेतकरी संकटात. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावरती उतरणार, नाना पटोलेंची माहिती. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. लाखांदूर शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह विविध कामांचं लोकार्पण होणार. रायगडच्या माणगावमध्ये खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते 3 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. वाढत्या शहराला नागरी सुविधा कमी पडू देणार नाही, खासदार सुनील तटकरेंचा माणगावकरांना शब्द. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील कृषी कार्यालयाची लिफ्ट बंद असल्यामुळे लोकांची गैरसोय. 3 मजल्यांच्या पायऱ्या चढल्यामुळे 75 वर्षीय वृद्ध महिला अस्वस्थ झाली. इमारतीतील लिफ्ट ही तातडीनं सुधारण्याची लोकांची मागणी आहे. माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवरती बंदी. पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा लक्षात घेता नगर परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल. पर्यटक रेनकोटचा वापर झाल्यानंतर दऱ्याखोऱ्यांमध्ये फेकत असल्यामुळे निर्णय घेण्यात आला. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर व्ही.जी. नारायण यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक भरत गीते आणि टौरल इंडियाचे कंपनीवरती केस स्टडी लिहिली आहे. या केस स्टडीमधून उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी संदेश मिळेल. प्रोफेसर व्ही.जी. नारायणन यांनी विश्वास व्यक्त केला. ज्योतिबा विकास आराखड्यासाठी आणखी 170 कोटींचा निधी मंजूर. अतिरिक्त निधीमधून मुख्य प्रवेश मार्गाचं रुंदीकरण, सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन याच्यासह अन्य कामांचाही समावेश आहे. अकोल्यामध्ये काल देशातील सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील तापमानाचा पारा हा 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलाय. विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मालवणमध्ये समुद्रात बोटीनं सफर करणाऱ्या पर्यटकांना डॉल्फिनचं दर्शन. बोट मालक ललित देऊळकर यांच्याकडून डॉल्फिनचा व्हिडिओ हा मोबाईलमध्ये कैद. अमेरिका इराण पुन्हा चर्चेसाठी आमनेसामने येण्याची शक्यता. पाकिस्तानसह तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया मध्यस्थासाठी पुढे. शस्त्रसंधी संपण्यापूर्वीच होऊ शकते चर्चेची दुसरी फेरी. संयुक्त राष्ट्रांकडून देखील पुन्हा चर्चा करावी असा दोन्ही देशांना आग्रह. अमेरिका इराणमध्ये 16 एप्रिलला चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता आहे. इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये ही चर्चा होऊ शकते. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं बातमी आहे. इराण आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवरून बातचीत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांच्यामध्ये युद्ध थांबवण्याबाबत फोनवरून चर्चा. अमेरिकेमध्ये आज इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शांती वार्ता. दोन्ही देशाच्या राजदूतांमध्ये शांती वार्ता होणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोही देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. या शांती वार्तेसाठी हिजबुल्लाहचा मात्र कडाडून विरोध आहे. शांती वार्ता पुढे चालू ठेवण्यासाठी इराणची नवी मागणी. सौदी अरेबिया, युएई, कतार, बहारीन, जॉर्डन या अमेरिकेला साथ देणाऱ्या 5 देशांनी नुकसान भरपाई द्यावी, इराणची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.